कसे आहात सगळे? तर आज मी ना वाटलेलं पाहिजे आपलं वर्षभराचा जो मसाला असतो तो मी घेणार आहे. मसाला म्हटलं तर मी जास्त करून मिरची पावडरच घेत असते. मिरची पावडर तिकडची मला खूप आवडते. म्हणजे 5-6 वर्ष झाली. मला वाटतं 7 वर्ष झाले आम्ही तिथूनच घेतो. तुम्हाला पण इथून चालेल. त्याचं एक नवीन मुंबईचं मार्केट आहे. कोणतं तो मार्केट? वाशीचं. जय महाराष्ट्र मसाला. महाराष्ट्र मसाल्याचे मार्केट हा मोठा आहे. त्यावेळी होतं. तिथल्या लोकांनी मला वाटतं 3-4 वर्ष झाले नवीनच खुललेले. तर पहिला आम्ही परेलला जात होतो. इथं जवळच आल्यामुळे मी तिकडे जातो. त्याला माहिती तुम्हाला काय. तर वाशिम येऊन पोहोचले आता आपण. आता इथून ऑटो करून मी एपीएमसी मार्केटला जाते. भेटूया आपण काय काय मसाले घेऊया. अजून काय चांगलं वाटतं ते घेऊया. हे बघा आपण आलं जे महाराष्ट्र मसाल्यामध्ये. चला आपण तुम्हाला दाखवते काय काय घेतो. इथले बघा सगळे मसाले खूप चांगली क्वालिटीचे असतात इथले मसाले. अंगा करी रेडीमेड करीचे पण असतात. ते बघा नाशिकचा काळा मसाला फेमस आहे म्हणतात. मी कधी वापरला नाही. आता घेऊन जावं असं वाटतंय मला. बघू काय काय घेता येतं. आणि गावठी मसाला मागं नेला सर वापरलाच नाही. 4 किलो. संध्याकाळची वेळ झाली. आम्ही वाशीवरून काहीतरी 3-3:30 वाजता घरी आलो. 3:30 वाजेपर्यंत मी पोचली घरी. मग थोडासा आराम केला. मार्केटला थोडं काम होतं तर मार्केटला जाऊन आली. आणि आता तिथं काय नाही लाल तिखट वगैरे घेतलं आणि किसलेलं खोबरं घेतलं. तितकंच घेतलं, जास्त काही घेतलं नाही. आता थोडं महाग पण झालं ना. माझ्याकडे ऑलरेडी लाल तिखट होतंच आणि आता थोडं घेऊन आली मी. त्याच्यामुळे काय ना आता मी संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे माझं. तर मी आता एवढी काही भूक नाही आहे. आता आम्ही पाणीपुरी खाऊन आलो. आता हे डोश्याचं पीठ ते मी काल करून ठेवलं होतं. तर असं चांगलं हे झालंय बघा. आता जेवढा पाहिजे तेवढा काढून घेते आणि त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी. तर मी माझी बटाट्याची कच्च्या बटाट्याची भाजी तर मी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. का तर बरेच लोक ना उकडून बटाट्याची भाजी करतात. पण मी न उकडता मला बटाट्याची भाजी फार आवडते डोश्यासोबत. तर मी तुम्हाला कशी करते ते मी तुम्हाला दाखवते. आता मी ना कच्चे बटाटे घेऊन ना इतके कापलेत मी. कच्चे बटाटेच आहे, उकडलेले नाही आहेत. काही मिरच्या घेतल्या. आम्हाला जरा थोडं तिखट पाहिजे म्हणून मिरच्या घेतल्या. 2
1 आणि हाफ कांदा कापला आणि कढीपत्ता. आता तुम्हाला दाखवते मी कसली कसली फोडणी देते. काही टाकणार आहे, नंतर जिरे टाकणार आहे. आता मीठ पण टाकून घेते. आणि याला चांगलं ना हलवून घ्यायचं. याला कमी गॅस वरती चांगलं शिजवून द्यायचं. आपोआप शिजून येतं सगळं ते कांदा बटाटा आणि अगदी चांगलं शिजून येतं. असं जुळून आलं ना सगळं एकत्र करायचं. गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि बटाटा शिजेपर्यंत चांगलं मऊ होईपर्यंत मला वाटतं 10-15 मिनिटांमध्ये बटाट्याची भाजी पूर्ण तयार होते. जशी आपल्याकडे डोश्याला लागते ना तशी ती पूर्ण तयार होऊन येते. तुम्हाला दाखवते मी. त्याला अजून मधून थोडंसं हलवावं लागतं. आता मी झाकण ठेवते आणि या बाजूला डोसे करून दाखवते तुम्हाला. हे बघा डोसे. आता एक बाजू झाली आहे माझी. आता थोडंसं पलटवते याला आणि पुन्हा ढाकण लावून ठेवून देते. पहिला डोसा आहे माझा. तुम्हाला दुसरा डोसा टाकून दाखवते मी. याला 1-2 मिनिटं ठेवायचं. एक बाजूने जरी झालं तरी चालतो किंवा 2 बाजूंनी पण केला तरी चालतो. मला 2 बाजूनी भाजलं तर मला आवडतो म्हणून मी करते. आणि ही आपली बटाट्याची भाजी. मध्ये मध्ये ना याला थोडंसं हलवावं लागतं. तुम्हाला पण मगाशी मी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली आहे. टाकून कोथिंबीर पण टाकून बघा. याला असं मध्ये मध्ये हलवायचं. नुसतं बटाटा. कच्च्या बटाट्याची पिवळी भाजी ना खूप छान लागते. कधी करून बघा. करत पण असाल. पण मला ना उकडलेल्या बटाट्यापेक्षा कच्च्या बटाट्याची भाजी ना डोक्यासाठी खूप छान लागते. आणि आपण उकडलेल्या बटाट्याची जर भाजी केली त्याच्यात थोडं कोणी कोणी साखर टाकतात. त्याच्यात साखर टाकायची अजिबात गरजच पडत नाही. का तर त्याचा आपोआप कांद्याचा बटाट्याचा गोडवा मिळून येतो, मिसळून येतो. आपल्याला इतकं गोड टाकावं नाही लागत त्याच्यामध्ये. म्हणून मी तशी भाजी करते. हे बघ झाला माझा डोसा. दोन्ही बाजूने मस्त भाजलेली. तुम्हाला दाखवते दुसरं बघ. थोडंसं तेल. कुरकुरीत पण करू का पातळ. आता या चटणी बरोबर खायचं आहे ना, बटाट्याच्या भाजी सोबत खायचंय म्हणून थोडंसं थिक बनवते मी. आणि हे डोसे माझे कधी कडक वातड असे होत नाही, नरमच राहतात. याला 2 मिनिटं होऊन देतात. आता सुरुवातीला जरासा मोठा गॅस केला त्याच्यानंतर सगळं मोठ्या गॅसचा कमी गॅसवरती सगळं व्यवस्थित होऊन जातं. याला 5-10 मिनिटं ठेवणार. थोडस असं वरती आल्याने दिसलं ना खालची बाजू तर पलटवणार. त्याला पण 2 मिनिटं ठेवणार तर काढून घेणार. झाले डोसे तयार. तुम्ही पण करून बघा डोसे. हे बघा किती छान जाळी पकडली आहे आणि छान असं निघालेलं आहे. तुम्ही पण बघा. आता जसं ज्याला जसं लागतं तसं मी बनवून देते.
आणि हे जे आहे आता एवढे बाद झाल्यानंतर बनवीन मी थोड्या वेळाने. हे जे आहे आमचं इडलीचं तांदूळ हे आमच्या डिमांडमध्ये मिळतं आणि ते तांदूळ खूप छान आहे. त्याच्यामुळे माझ्या डोसे पण आणि इडली पण छान तयार होते मला आणि बरं वाटतं ते तिकडचं तांदूळ. दुकानातून तांदूळ घेतला ना त्याच्या इडल्या डोसा अजिबात आणि ते फुगत पण नाही. मग डिमांडमध्ये ते मिळतं तांदूळ आमच्या इकडच्या इडलीचा तांदूळ म्हणून. तर मग मी तेच आणते आणि त्यांनीच करते. त्याने आंबट बिंबट होत नाही. तुम्हाला तर परत एकदा मी भाजी दाखवते. भाजी बघा. हे बघा बटाटे शिजत चालले. त्याला असं तोडून घ्यायचं. आता आजपर्यंत ते भाजीचा स्वाद तेलाचा स्वाद मुरतो ना म्हणून आपण करून घेऊ. बघा हे बघा त्याला आता झालेत बटाटे शिजले. आता फक्त याला मॅच करते आता डोस्यांबरोबर खाता यावा ना म्हणून. आता फक्त 2-4 मिनिटं ठेवायचं. मस्त पैकी झालं बटाट्याची भाजी तयार. बस बघा तयार झाले माझे डोसे बटाटे. डोसे एकदम मऊ सूप झाले. माझे डोसे कधी कडक होत नाही पातळ होत नाही आणि छान तांदूळ असल्यामुळे या गोष्टी घडतात. आणि माझे बटाटे कच्च्या बटाट्याची भाजी आणि छान लागते. ते असं पण एकदा करून बघा म्हणजे तुम्हालाही आवडेल आणि सांगा कमेंट करून की कच्च्या बटाट्याची भाजी तुम्हाला कशी लागेल. आता आम्ही जेवतोय तुम्ही पण या जेवायला आणि करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की मी बनवलेली भाजी तुम्ही बनवल्यावर कशी लागली.